श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिने व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः। नारायणं समारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्पराम्। नमस्ते शारदे देवी काश्मीरपुरवासिनी त्वामहं प्रार्थये नित्यं विद्यादानं च देहि मे। ब्रह्मस्वरूपा परमा ज्योतिरूपा सनातनी सर्वविद्या हि देवी तस्यै वाण्ये नमो नमः। सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। यं प्रव्रजन्तमनुपेतमपेतकृत्यं द्वैपायनो विरहकातर आजुहाव पुत्रेति तन्मयतया तरवाभिनेदुः तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि। बोलिए श्रीमद्भागवत महापुराण की जय। गोपाल कृष्ण भगवान की जय। श्री राधा रानी की जय। सबा संतन की जय। श्रीमद्भागवत कथा आणि कालच्या सत्संगामध्ये आपण ऐकलं होतं ज्यामध्ये की भगवान परमात्म्याच्या कृपा आशीर्वादातून त्या ठिकाणी कर्दम ऋषींच्या घरी माता देवहूतीच्या गर्भामधून भगवान आदिनारायण श्री कपिल मुनींचा या ठिकाणी आविर्भाव झाला। भगवान कपिल आता आपल्या घरी म्हणजेच माता देवहूतीच्या जवळ वाढतायत। त्यांची बालपणापासूनचीच जी वृत्ती निरंतर शांत सहज आणि स्वरूप स्थितीमध्ये आरूढ परमात्म्याचा हा अवतार केवळ ज्ञान उपदेश करण्याकरता आहे, केवळ ज्ञान, त्याच्यामध्ये दुसरं कोणतं कार्य करण्याची त्या ठिकाणी त्यांची प्रवृत्ती नाही। जसं राम अवतार आहे, जसं कृष्ण अवतार आहे, जशी बाकी आता आपण हिरण्याक्षाला मारलं भगवान श्री वराह यांचा अवतार आहे, असे अनेक अवतार पुढे पण आपल्याला पाहायला मिळतील। तर प्रत्येक अवतारामध्ये भगवान परमात्म्याचे वेगळे वेगळे प्रयोजन आहेत, वेगळे वेगळे कारण आहेत आणि त्या कारणाला धरून परमात्मा त्यानुसार शरीरही घेतात आणि त्यानुसार ती प्रवृत्ती तिथे पाहायला मिळते। जसं भगवान राम त्यांचा जन्म झाला त्यानंतर ज्या ज्या प्रकारची लीला मनुष्य करतात अगदी त्याच प्रकारच्या सर्व लीला त्यांनी केल्या आणि त्यामध्येच भगवान परमात्मा जसं मुंज संस्कार आदी घेऊन पुढे गुरूंच्या आश्रमात जाऊन त्या ठिकाणी विद्या त्या ठिकाणी अर्जन करून परत पुढे आपल्या पित्याच्या आज्ञेप्रमाणे संपूर्ण जीवन त्या ठिकाणी आदर्शमय जगले। एक त्या ठिकाणी काय झालं अचानक लाईट तर आहे ना, काही गडबड झाली, बिना माईकचं करायचं का? माईक बंद झालंय, टोर चालू दे,
नाही डिस्टर्ब होईल, मग एक सोबत होऊ द्या. ते काय घोटाळा आहे तो मिस करून घ्या. इकडे थांबू का थोडं? हरिओम. मध्येच बंद झालं होतं ना, एकदम बंद झालं. ठीक, आता चालू आहे. हरिओम. हा, तर अशा प्रकारे भगवान परमात्मा आपल्या आपल्या अवताराची जी काही प्रयोजन आहेत ते पूर्ण करत असतात. त्याचप्रमाणे या ठिकाणी भगवान कपिल, भगवान कर्दम यांच्या घरी अवतरित झालेले आहेत माता देवहूतीच्या गर्भामधून. आणि त्या ठिकाणी परमात्मा जसा अवतार घेतात त्यांचं हे कारण आहे फक्त सांख्य योगाचा उपदेश करणं, ज्ञानाचा उपदेश करणं. तर तत्व बालपणापासूनच अत्यंत तपोमय जीवन होतं, ज्यामध्ये केवळ भगवत चिंतन, आत्मचिंतन, तद व्यतिरिक्त दुसरी कोणतीही गोष्ट त्या ठिकाणी घडली नाही. जसं जसं ते लहानचे मोठे होत होते तसं त्यांच्या ज्ञानाचा जो प्रकाश आहे, त्यांच्या ज्ञानाचं जे चिंतन आहे त्या ठिकाणी प्रफुल्लित होत होतं. माता देवहूती अत्यंत प्रसन्न आहे. भगवान कर्दम ते सुद्धा अत्यंत प्रसन्न आहेत. ते म्हणाले खूप चांगलं झालं, माझ्या घरी भगवान आले, आता माझी काळजी गेली. असं म्हणून त्या ठिकाणी आता सर्वांची आज्ञा घेतली आणि कर्दम ऋषी त्या ठिकाणी गेले. कुठं? वनामध्ये. वनामध्ये जाऊन त्यांनी संपूर्ण इंद्रियांना एकाग्र केलं. त्यांनी शम दम उपरम तितिक्षा श्रद्धा समाधान आदी संपूर्ण षटसंपत्तीला अर्जन त्या ठिकाणी करून निरंतर अहरह भगवत चिंतन करून 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 शेवटी परमपदाला प्राप्त झाले. अशा प्रकारे कर्दम ऋषींचं हे चरित्र. यामध्येच आता त्यांच्या पुढच्या चरित्राचं वर्णन येतंय, ज्यामध्ये की आता भगवान कपिल जे आहेत तर कपिल मुनींनी आता त्या ठिकाणी कशा प्रकारे माता देवहूतीला ज्ञान दिलं. तर बघा, ही एक फार विशेष अशी गोष्ट आहे. कपिल गीता एक असा विशेष मोठा चॅप्टर अध्याय आहे. हा श्रीमद भागवतातला फार मोठा रहस्यमय प्रसंग आहे. आणि या प्रसंगाला आपल्याला तत्वतः वेदांत परम जे काही चिंतन त्यांनी जसं त्या ठिकाणी मांडलेलं आहे त्याला त्याच प्रकारे व्यवस्थित प्रकारे चिंतन करायचं आहे. पण त्याच्याकरता एक व्यवस्थित असा वेळ आपण स्वतंत्रपणे काढू. मग आता जी कथा आहे याला फक्त त्या ठिकाणी उल्लेखित करून आपण पुढच्या स्कंधामध्ये प्रवेश करणार आहोत. त्याकरता एक सहज फक्त उल्लेख करून पुढे चालूयात. बघा, यामध्ये भगवान कपिलजी महाराज जे आहेत त्या ठिकाणी माता देवहूतीला त्या ठिकाणी ज्ञान देतात. तत्पूर्वी माता देवहूतीचे प्रश्न आहेत कुणाला? कपिल मुनींना, की हे भगवन, हे नारायण, हे प्रभू, की माझ्या जीवनामध्ये मी जे काही केलं हे सगळं काही तुम्ही जाणतात. मग मला अशी इच्छा आहे की आतापर्यंत माझं जे जीवन आहे ते केवळ भोगामध्ये संपन्न झालेलं आहे, भोगामध्ये त्या ठिकाणी व्यतीत झालंय. मग भगवत चिंतन आदी याच्या व्यतिरिक्त मी जगले. तर मला आता इच्छा आहे कशाची? परमपदाची, मोक्ष मिळण्याची मला इच्छा आहे. अत्यंत मोक्षाची तीव्र इच्छा असलेली माता देवहूती अगदी हात जोडून आपले पुत्र कपिल मुनींच्या समोर बसलेली आहे आणि प्रश्न करते. प्रश्न ऐकले आणि ऐकल्यानंतर आता कपिल मुनी जे आहेत ते उत्तर देतात. या ठिकाणी संवाद आहे कोणाचा? आईचा आणि मुलाचा. प्रश्न आणि उत्तर. तर प्रश्न आहेत कशाचे? बघा, प्रश्न काय सुंदर आहे. प्रश्न काय? मला मोक्ष पाहिजे. मग त्या मोक्षाविषयीचे जे उत्तर आहेत तेच तुम्हाला ऐकायला मिळतील. मग ज्या ज्ञानाचा जो व्यक्ती अधिकारी आहे, जसं परीक्षित राजाचे प्रश्न होते, राजालाही मोक्ष पाहिजे होता. मग मोक्ष पाहिजे म्हणून त्याचा अधिकार जाणून त्या ठिकाणी कपिल त्या ठिकाणी भगवान श्री सुखदेवजी महाराजांनी राजाचा अधिकार पाहिला आणि श्रीमद भागवताचा उपदेश दिला. प्रत्येकाची जी काही जिज्ञासा आहे त्या जिज्ञासेचं शमन करण्याकरता गुरु उपदेश करत असतात. या ठिकाणी सुद्धा भगवान कपिल मुनी आता या ठिकाणी आईला उपदेश करतात. काय उपदेश करतात? तर बघा, सगळ्यात पहिल्यांदा त्या ठिकाणी आईचे प्रश्न ऐकून घेतले आणि आता कपिल मुनी त्या ठिकाणी भक्ती योगाची महिमा त्या ठिकाणी आईला सांगतात. बघा, भक्ती योगाची महिमा. भक्ती योग काय आहे? भक्ती म्हणजे परमात्म्याची भक्ती करणं. बघा, भक्ती हा जो शब्द आहे ना फार सुंदर आहे. एक आपल्याला काही फार विशेष विचार नाही करायचा याच्यावर, सहज एक उल्लेख म्हणून. तर भक्ती काय आहे? भज सेवायाम या धातूमध्ये 3 प्रत्यय मिळाला आणि भक्ती शब्द बनला. भज सेवायाम, भज सेवा हा धातू आहे. याचा सहज 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 अर्थ होतो की सेवा करणं. भगवान परमात्म्याची सेवा करणं हीच भक्ती आहे. मग फक्त परमात्म्याची सेवा नाही हो, परमात्म्याच्या सोबतच म्हणजे परमात्म्याच्या स्वरूपाला प्रत्येक ठिकाणी पाहून
प्रत्येक ठिकाणी सेवारत राहणं ही त्या ठिकाणी काय आहे, भगवत सेवा आहे. मग ही सेवा आई वडिलांची असू शकते, ही सेवा जन कल्याणामध्ये असू शकते, ही सेवा गुरुसेवा असू शकते, ही सेवा मंदिराची किंवा कोणत्याही स्थानाची सेवा जी असते ती आहे भक्ती. मग फक्त तुम्ही जपमाळ घेऊन बसले, पूजा केली आणि सतत भजन म्हणत राहिले, हीच फक्त सेवा नाहीये बरं का. म्हणजे ही सेवा आहेच आहे, परंतु फक्त तेवढंच करत बसले आणि कर्तव्य सोडून दिलं, तिकडे रामकृष्ण हरी म्हणत बसले तुम्ही रात्रंदिवस, पण इकडे आईला खायला नाही, मग आई इकडे उपाशी बसली मला जेवायला पाहिजे म्हणून, मग ती तुमची भक्ती, तुमची सेवा नाहीये. जर ती भक्ती तुम्हाला मिळवायची असेल तर पहिली ही भक्ती म्हणजे ही जी सेवा आहे ती पूर्ण करावी लागेल. तर भक्ती योग म्हटलेला आहे. योग म्हणजे युक्त होणं, युजर धातू आहे. योग होणं म्हणजे अशा दोन्ही गोष्टी आहेत ज्यांचा वियोग झालेला आहे. दोन वेगळ्या वेगळ्या गोष्टी म्हणजे योग त्याचाच होतो ज्या एकच आहेत, फक्त वियोग झालेला आहे त्यांचा. त्या वियोगाला परत युक्त करायचं, परत एकत्र आणायचं, ती म्हणजे योग आहे. तर भक्तियोग म्हणजे त्या ठिकाणी या परमात्म्याच्या सेवेद्वारे भक्ती ही जी आहे साधनरूपा पण असते आणि साध्य पण असते. भगवान परमात्म्याचं स्वरूप तत्वतः त्याचं ज्ञान ही भक्ती आहे आणि त्याला प्राप्त करण्याकरता जी सेवा केली जाते ती पण भक्ती आहे. मग त्या भक्तीच्या द्वारे त्या भक्तिमय असलेल्या परमात्म्याचा बोध घेणं आणि त्याच्यासोबत म्हणजे आपण जीव आहोत, या जीवाचं अज्ञान दूर होऊन याच्या आतमध्ये असलेलं जे शिव तत्व आहे, शिवस्वरूप जे आहे त्याच्याशी या जीवाचं ऐक्य स्थापित होणं म्हणजेच योग आहे. म्हणजे जीवाचं शिवाशी ऐक्य, जीव आणि शिव या दोन्हीचं ऐक्य स्थापित होणं हा योग आहे. तर मग हा जो योग आहे हीच त्या ठिकाणी तुमची परमात्म्याप्रती असलेली वास्तविक भक्ती आहे, ते ज्ञानाचं स्वरूप आहे. तर मग या ठिकाणी भक्ती योगाची जी महिमा आहे ही या सर्वप्रथम सुखदेवजी महाराजांनी आईला वर्णन करून सांगितली की हे आई हे असं असं आहे. अत्यंत विशेषता प्रकारे सांगितलेलं आहे. याच्याविषयी ना एक श्रीमद भागवत कथा जी आपली संपली ना, याच्यानंतर जेव्हा आपल्याला सर्वांना वेळ असेल त्यावेळी एक सप्ताह, एखाद 2 सप्ताह याच्यामध्ये एक विशेष चिंतन म्हणून प्रत्येकाची एक एक टॉपिक घेऊन भागवतामधला त्याच्यावर आपण चिंतन करण्याचा प्रयत्न करू. तर या ठिकाणी जी कपिल गीता आहे फार विशेष यामध्ये चिंतन आहे. कथेमध्ये आपल्याला प्रवेश करायचा आहे त्याच्याकरता याला आपण सहज फक्त उल्लेख करतोय. तर याच्या पुढच्या अध्यायामध्ये 26व्या अध्यायामध्ये महत आदी या सर्व भिन्न भिन्न तत्वांचं त्या ठिकाणी उत्पत्ती कशी झाली, म्हणजे हे जे काही आहे संपूर्ण विश्व जे आपण पाहिलं ना, आकाश आदी जे काही आपल्याला दिसतंय सर्व याची हे सगळं भिन्न भिन्न दिसतंय ना आपल्याला. आणि वर्णन काय की तत्वतः एकाच परमात्म्यापासून हे निघालेलं आहे. मग तिथून निघाले मग ते वेगळं वेगळं कसं काय दिसतंय, तर ते वेगळं वेगळं कसं दिसतंय आणि यांच्या उत्पत्तीचं वास्तविक स्थान काय आहे, तर याच्याविषयी सुंदर असं वर्णन 26व्या अध्यायात केलेलं आहे. याच्यानंतर 27व्या अध्यायामध्ये पुढच्या म्हटले प्रकृती आणि पुरुष यांचा जो विवेक आहे त्याला जो धारण करतो त्याला मोक्ष मिळतो, त्याला परमपद प्राप्त होतं. प्रकृती आणि पुरुष त्या दिवशी आपलं वर्णन झालं होतं थोडं. प्रकृती आणि पुरुष याच्या विषयीचं जे चिंतन आहे या सांख्यशास्त्रामध्ये दिलेलं आहे. प्रकृती आणि पुरुष भगवान परमात्मा त्यांची अभिन्न असणारी जी शक्ती आहे प्रकृती, तिच्याद्वारे भगवान परमात्मा स्वयं अध्यक्ष राहून प्रकृतीच्याच माध्यमातून हे संपूर्ण चराचराची रचना करतात. मग प्रकृती आणि पुरुष हे दोघेही स्वयं एकच आहेत. विवेक त्याला केला पाहिजे ना. विवेक म्हणजे काय? विवेक नित्यानित्य वस्तू विवेक म्हणजे विवेक करायचा आहे की याच्या वास्तविक बुद्धीचा उपयोग करून त्या ठिकाणी शहानिशा दाखवायची की हे योग्य आहे, हे अयोग्य आहे आणि हा विचार खरोखर त्या ठिकाणी ग्रहणीय आहे, बाकीचा त्याग करण्याजोगा आहे. मग प्रकृती काय आहे, पुरुष काय आहे, हे दोघे वेगळे वेगळे आहेत का किंवा ते दोघे एकच आहेत का, आणि ते एकच आहेत तर कसे आहेत, या प्रकारचा जो विवेक आहे या विवेकाला जो धारण करतो तो व्यक्ती मोक्ष पदाला प्राप्त होतो. याचं वर्णन केलेलं आहे किती 27व्या अध्यायामध्ये. याच्या पुढच्या 28व्या अध्यायामध्ये सांगितले अष्टांग योग. अष्टांग योगाची त्या ठिकाणी माहिती दिलेली आहे. या ठिकाणी यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी. बघा दुसऱ्या स्कंधामध्ये पण ना आपलं याच्याविषयी फार चिंतन झालेलं आहे. तरीही या ठिकाणी अष्टांग योगाविषयी आपल्याला विशेष चिंतन आपण नक्कीच ऐकूयात. तर याचं जे चिंतन आहे इथे 28व्या अध्यायामध्ये दिलं की 8 योग काय आहेत. बघा योगाची काय गरज पडली बरं. अष्टांग योग जे सांगितलेले आहेत
तर साधनेची ही एक एक सगळी पायरी आहे. असं नाहीये की याची गरज नाही त्याची गरज नाही, ह्या सगळ्याची स्वतः व्यक्तिगत गरज आहे, एकाच व्यक्तीला गरज आहे. कारण की हे जी साधना आहे ती पायरी आहे. व्यक्ती एकच आहे, प्रत्येक व्यक्ती वेगळी वेगळी त्याला करणारी नाहीये, किंवा एकाच व्यक्तीने एकाच वेळेस हे सगळं करायचं पण नाहीये. ही पायरी आहे. आता हे तुम्ही संपन्न केलं, याच्यामध्ये तुम्ही पास झालात की त्याच्यानंतर उत्तीर्ण होऊन तुम्ही पुढच्या पायरीवर जाणार. तिथली जी काही कक्षा आहे ती पूर्ण पार करून त्याच्या पुढच्या कक्षेत तुम्हाला जायचंय. मग हे जी साधना आहे त्याला इथे सांगितलंय. याच्यानंतर पुढे 29व्या अध्यायामध्ये भक्तीचं मर्म वर्णन केलंय. भक्ती कशाद्वारे कशी केली पाहिजे आणि काळ जो आहे त्याची महिमा सांगितली, कालाची महिमा. काळाद्वारे काय काय शक्य आहे, जसं काल कर्म स्वभाव आपलं पहिलंच झालं होतं ना. काळाद्वारे हे सगळं काही घडते आणि काळामध्येच हे सगळं काही विलीन पण होते. तर साक्षात कालस्वरूप भगवान परमात्मा आहे. तर त्या कालाची महिमा वर्णन केली आणि भक्तीचं जे मर्म आहे ते त्या ठिकाणी कपिल मुनींनी आपल्या आईला समजावून सांगितलं, भक्तीचं मर्म. याच्यानंतर देह आणि गेह, बघा हे सगळं सांगून झाल्यानंतरही परत एक गोष्ट सांगितली बघा. ही सामान्य व्यक्ती जो आहे तो देह म्हणजे शरीर, गेह म्हणजे काय, घर आणि शरीर म्हणजे प्रपंच जो आहे याच्यामध्ये जो व्यक्ती आसक्त होतो तो त्या व्यक्तीचं कशा प्रकारे पतन होतं, तो व्यक्ती कशा प्रकारे अधोगतीला जातो याचं वर्णन या 30व्या अध्यायामध्ये केलंय. देह आणि गेह, बघा देह म्हणजे हे शरीर आणि या शरीरासोबत जे आहे हे शरीराला आपण काय समजतो, माझे मी आणि माझं, याच्यामध्ये म्हणजे अहमत्व आणि ममत्व या दोन्ही गोष्टीला माझं त्या ठिकाणी समजून त्याच्याप्रती अत्यंत आसक्त जो व्यक्ती राहतो त्याचं अत्यंत पतन होऊन जातं, त्याची अधोगतीच आहे, तो कधीही वर येऊ शकत नाही. मग त्याच्या अधोगतीचं सुद्धा वर्णन केलं. बघा बरं, आता इथे एक गोष्ट येते. पहिलं तुम्ही प्रकृती पुरुषाचं वर्णन करतायत, त्याच्यानंतर अष्टांग योग पण सांगतायत, त्यानंतर तुम्ही भक्तियोग सांगतायत, भक्तीचं मर्म सांगतायत, काळाची महिमा सांगतायत, असं आकाशादी या सर्वाची उत्पत्ती सांगतायत, वास्तविक तत्व काय आहे ते पण सांगतायत. आणि याच्यानंतर परत पुढे एक आसक्ती असलेला अज्ञानी जीव मध्येच कुठून आला बरं, एक प्रश्न येतो ना. आसक्त असलेला, कारण की आईच्या मनामध्ये, बघा आईच्या मनामध्ये कुठेतरी आसक्ती आहे हे भगवान कपिल मुनींनी ओळखून घेतलं. कारण की मला पुत्र पाहिजे आणि पुत्राप्रती स्वाभाविक आसक्ती आहे हे भगवान कपिल मुनींना कळते की आईची कशी माझ्यावर आसक्ती आहे. मग आसक्त असलेला जीव, आसक्त असलेला मनुष्य कशा प्रकारे अधोगतीला जातो हे जाणून घ्या. जरी तुम्ही शाब्दिकरित्या शास्त्र ऐकतात, तुम्ही शब्द ऐकतात, तुम्ही सत्संग ऐकतात, अगदी वेदांताचे पाठ तुम्ही ऐकतात, तरीही जर तुम्ही हे सगळं ऐकूनही पुढे आसक्तीला पूर्ण ठेवलेलं आहे तर त्याचा काहीही उपयोग नाही, अधोगतीला जाणार. बघा आता ही गोष्ट आपल्यामध्ये कितीपत बसते विचार करण्याजोगी आहे. बसली पाहिजे की नाही, थोडी थोडं प्रयत्न नाही करायला पाहिजे का? हे बघा माणसाला काहीही अशक्य नाही बरं का. शास्त्राने सांगितलंय की मनुष्य देह एक असा मिळालेला आहे भगवान परमात्म्याच्या कृपेनं की या शरीराच्या माध्यमातून व्यक्ती काहीही करू शकतो. त्याच्याकरता त्याचं मनोबल अत्यंत दृढ पाहिजे, निश्चय पाहिजे की हा मला निश्चय अत्यंत दृढ निश्चय की मला हे करायचंच आहे, हे मी करू शकतो, अत्यंत विश्वास पाहिजे स्वतःवर. आणि मी जे प्रयत्न करतो याला भगवान परमात्म्याची कृपेची जोड नक्कीच आहे. अशा प्रकारे दृढ विश्वास ठेवून एक पाऊल जर चालत राहिलो, बघा एकदम असे म्हातारे कोतारे लोक, गुडघे आऊट झालेले लोक, ते पण ना दिंड्या वाऱ्या करतात बरं का, पाहिले आम्ही, आणि अत्यंत प्रसन्न. मग त्यांना विचारलं तुमचे गुडघे दुखतात? हा दुखतायत ना. मग त्याचं काय एवढं, आमचं निश्चय पक्का आहे, दृढ आहे, धैर्य आहे आमचं की काही झालं तरी भगवान परमात्म्याची भेट घेतल्याशिवाय श्वास घ्यायचा, काही झालं तरी त्याची भेट झाली पाहिजे, म्हणून आम्ही पायी वारी करतोय. मग कुठपर्यंत या शरीराचे लाड करायचे? गुडघे दुखताय दुखू द्या, मग त्याचे लाड करून काय झोपून राहायचं का? नाही, झोपून राहायचं नाही. काय करतात ते?
अगदी बिनधास्त, काही झालं तरी त्याच्यावर सोडून देतात. शरीराची नाही आसक्ती, पण दुसरी प्रपंचाची आसक्ती आहे ना. शरीराचं आता तेही नाही बरं का, शरीर संबंधितच आहे ते सगळं. शरीराची आसक्ती जर नाहीये तर समजायचं प्रपंचाची पण आसक्ती नाहीये. आपण जी समजतोय ना की ही आसक्ती याची आहे, वास्तविकता ही आसक्ती शरीराचीच आहे. प्रपंचाप्रती आपली आसक्ती का आहे? कारण आपण आहोत म्हणून. आपण नसतो तर त्याच्यावर आसक्ती असल्याचं कारणच नाहीये. जर हे शरीर गेलं, मरून गेलो आपण, हे शरीर गेलं आहे म्हणून तर आसक्ती आहे. हे शरीर गेलं तर त्या प्रपंचावर आसक्ती असेल का? नाही ना. नाही, पण असते बरं का. तरी पण ते दृष्टांत ऐकला होता. काय करायचंच काय, ते साप बनून येतो, नाग बनून येतो आणि काय करतो, त्या वाड्याला झुरक्या घालत राहतो, त्या वाड्याच्या भोवती सुरक्षा करतो. आणि ज्या दिवशी त्याच्या मुलाने त्याला पाहिलं की मोठा दगड घेऊन त्याच्या डोक्यात घालतो ना. बघा बरं, म्हणजे एवढी आसक्तीचा काय बरं दुष्परिणाम आहे हा. काही तर ती पाल बनतात, भिंतीला चिटकून बसतात. हा, चिटकून राहा. काय होईल तुमचं? म्हणजे फार विचित्र गोष्ट आहे. आता हे जे काही आहे ना, अधोगती त्याकरता म्हटलंय. जो व्यक्ती आसक्ती ठेवतो प्रपंचावरती आणि स्वतःवरती, संपूर्ण संसारामध्ये माईक वस्तू ज्या आहेत. माईक म्हणजे काय? माईक म्हणजे मायेनं बनलेल्या, माया म्हणजे काय? जादूने बनलेल्या वस्तू आहे ना. ते जादूने बनलेल्या वस्तू ज्या असतात, ते जादूगार जो बनवतो नजरबंदी करून, तर त्या जादूने बनलेल्या वस्तू त्या जर आपण घरी उचलून घेऊन आलो, वा वा मजाच मजा, आम्ही ही वस्तू आणली, आम्ही ती वस्तू आणली, घरी आणल्या उडून बघितलं काय? काहीच नाही. अगदी निकामी सगळ्या वस्तू, किंवा वस्तू नाहीतच. जे आहे काय झालं होतं, ते जादूच्या वस्तू होत्या सगळ्या. आणि हे जे विश्व दिसतंय ना, हे माईक आहे. माईक म्हणजे मायेनं बनलेलं आहे, जादूने बनलेलं आहे. आणि त्या जादूमध्ये एवढी काय भुरळ लागली आपल्याला की सगळं खरं वाटतंय. भगवान परमात्म्याच्या दृष्टीने काही नाहीच आहे, कारण की हे वास्तविक नाहीच आहे, मुळात नाही. याला अजातवाद का म्हटले? भगवान शंकराचार्य सांगतात. म्हणजे त्यांच्या दृष्टीने एकतर म्हणतात नाही परमात्मा अद्वैत आहे, मी आणि तो एकच आहे, जीव आणि शिव एक आहे. मग मी आणि तो हे म्हणण्याची वेळ का आली बरं? आपण स्वतःला परमात्म्यापासून वेगळं समजते म्हणून मी आणि तो हे म्हणायची वेळ आली. पण जेव्हा स्थितीवर आरूढ होतात ना संत महात्मा, भगवान शंकराचार्य सांगतात की अजात म्हणजे न जात, हे कधी झालंच नाही, हे कधी जन्माला आलंच नाही. तर ते तुम्हाला दिसतंय कशासाठी? फक्त जादू, मायेनं असं फक्त खुळखुळा काहीतरी वाजवलं असेल ते आपल्याला दिसते. आणि ते दिसल्यामुळे झालं काय? त्याच्यामध्ये एवढी काही भुरळ लागली. आणि जे नाही आहे बघा, कल्पना कुठेही काही करू शकते. कल्पना तुम्ही बसा, कल्पना करा. काही वस्तू नाही, वास्तविक नाही, तरीही कल्पना करत करत आपण राजा बनवू शकतो. कल्पनेमध्ये मोठं राज्य, वैभव, सम्राट, चक्रवर्ती, वैभव, अगदी मोठे मोठे काय म्हणतात रथ आदी आदी जे काही आहे, इमॅजिन करा, फक्त कल्पना करा. सगळं आपल्यापुढे उपस्थित आहे, फक्त कल्पनेमध्ये. वास्तविक तसं काही नसतं. तसंच हे जे विश्व आहे ना, हे कल्पना आहे. भगवान परमात्म्याची जी माया आहे त्या मायेनं केलेली कल्पना आहे. आणि या कल्पनेमध्ये आपण सगळे आहोत बरं का. ही मायेचीच कल्पना आहे की ह्या जीवाला असं बनवायचं आणि या जीवाला असं मोहात पाडायचं. ही सगळी त्या मायेची कल्पना आहे. म्हणजे माया नाचवते, जी नाही. मायाच मुळात नाहीये काही, जादू म्हणून काय नाहीये. माया हा जो शब्द आहे कसा आहे? माया, या मा, याचं उलट काय होतं? या मा. या म्हणजे जी, मा म्हणजे नाही. संस्कृत भाषा फार बघा सुंदर आहे. माया शब्दाला अर्थ लावतात ना जेव्हा, तेव्हा त्यामध्ये लिहिलंय या मा. या म्हणजे संस्कृतमध्ये जीला या म्हणतात. या म्हणजे जी, मा म्हणजे नाही. जी नाही ती म्हणजे माया आहे. जी नाहीच म्हणजे जी स्वतःच नाहीये आणि ती बनवते. जी वस्तू स्वतः नाहीये तिच्याद्वारे, म्हणजे कारणच नाहीये. तर मातीच नाही तर घट बनेल कसा? बघा, मातीच नाही तर माठ बनेल कुठून? माती पाहिजे ना त्याच्याकरता. पण माया ही अशी काही वस्तूच नाही, तिच्याद्वारे बनलेल्या वस्तू सुद्धा कशा काही खऱ्या असू शकतात. हा, तुम्ही म्हटले माठ बनला, खोटा माठ बनवू शकतो. जर मातीच नाही येत, खरी माती लागेल ना खऱ्या माठाला बनण्याकरता. परंतु तिथे नाही बनलेलं आहे,
तसंच विश्व बनवणारी जी माया आहे ती स्वतःच नाही, ती स्वतःच तिचं काही अस्तित्व नाही, तर ती बनवते ज्या वस्तू, त्या वस्तूंचं किती अस्तित्व असेल बरं. म्हणून या मायेनं बनवलेला सगळा पसारा मिथ्या आहे, तो मुळात नाही, फक्त भासमान आहे, फक्त भासतो. मिथ्या म्हणजे अजिबात नाही, एकदम खोटं असं पण नाही बरं का, ते आहे परंतु कसं भासमान आहे. भासमान कसं दिसतंय, जसं मृगतृष्णा. एक श्लोक येतो ना ज्याच्यामध्ये सांगितलंय की शशशृंग धनुर्धारी खपुष्प कृत शेखर मृगतृष्णा वसिष्णास्थ वंध्या पुत्रो देवव्रत. काय म्हणाले, एक देवव्रत नावाचा माणूस आहे बरं का, कळालं तुम्हाला हे. शशशृंग धनुर्धारी म्हटलंय, त्याने काय केले, धनुष्यबाण खांद्यावर घेतलेला आहे. धनुष्यबाण कशापासून बनलेला आहे, सशाच्या शिंगापासून. ससा पाहिलंय, ससा कोणी कोणी ससा पाहिलाय सगळ्यांनी. सशाचे भले मोठे मोठे शिंग होते आणि त्या शिंगापासून धनुष्यबाण बनवला त्याने. आहे का सशाला शिंग, मग सशाला शिंगच नाही, त्याच्यापासून बनलेलं धनुष्यबाण कसं दिसत असेल, याचा अर्थ धनुष्यबाण नाही, पहिली गोष्ट. त्याच्यानंतर म्हटलं म्हणजे जी वस्तू नाही त्याच्यापासून बनलेलं आहे, याचा अर्थ ते नाहीच आहे, बनलेलंच नाहीये, ते फक्त बोलायला. शब्द ज्ञानानुपाती वस्तू शून्य आहे, विकल्प, फक्त शब्द बोलण्याकरता शब्द आहे, वस्तू शून्य आहे. खपुष्पकृत शेखर म्हटलं ते म्हणजे आख म्हणजे आकाश, आकाशातल्या फुलांनी जी माळ बनते ना, आकाशातल्या फुलाचा सुंदर हार बनवला त्याने आणि गळ्यात घातला. आकाशात कोणचे फुलं आहेत, हा तर फुलाचंच गाव आहे आपलं, सगळे मातीतच फुलं लावतात नाही का, बरोबर ना महाराज. बरोबर आहे. जे काही फुलं येतं वेगळ्या वेगळ्या प्रकारचे, बघ अगदी काही काही असते, ते नाव काय असतं ते पौर्णिमा, भरपूर फुलं आहेत, पण ते सगळे तुम्ही मातीत लावता ना, आकाशात लावता एखाद दोन फुलाचे झाड नाही ना. मग ते म्हटले आकाशातल्या फुलाने बनवलेली माळ गळ्यात घातली त्याने आणि त्याचं नाव आहे देवव्रत. काय, मृगतृष्णा वसिष्णाथ. मृगतृष्णा म्हणजे त्या वाळवंटाच्या पाण्यामध्ये मृगतृष्णेमधून अंघोळ करून आलाय. वाळवंटामध्ये कुठलं पाणी आहे, पण ते दिसतं कसं, चमकतं. जसं बघा दुपारच्या उन्हामध्ये डांबरी रोडवर चालतो ना आपण, एखाद्या गाडीमध्ये बसलो आणि डांबरी रोडवर फार एकदम ऊन अगदी तापलेलं आहे, त्याच्यामध्ये काय होतं, लांब रस्त्यावर जेव्हा पाहिलं ना आपण, त्याच्यावरती पाण्याचं म्हणजे असं वाटतं की पाणी वाहत आहे तिथं, झरा वगैरे, आणि जसं जसं जवळ जातो तसं तसं ते नाहीसं होतं, परत पुढे जाऊन दिसतं. याचा अर्थ काय आहे, ती जादू ते दिसत नाही. त्याच प्रकारचं म्हणजे ती जी पाणी आहे ते वाळवंटातलं, त्या पाण्यामधून हा बाबा आंघोळ करून आलेला आहे बरं का. मग काय, कोण येतो म्हणले, देवव्रत. कोण येतो देवव्रत म्हणला, वंध्येचा पुत्र म्हणजे एका वांजबाईचा मुलगा येतो. कोण बाई, जिला मुलगा नाहीये तो देवव्रत, ज्याने शशशृंग धारण केलेलं आहे, ज्याने की त्या ठिकाणी खपुष्प आकाशातल्या फुलाची माळ घातली आणि अंघोळ कुठे गेली आहे, मृगतृष्णा. म्हणजे असं काहीही नाही जे यामध्ये वर्णन केले, आणि ही आहे माया. हे सगळं जे विश्व बनलेलं आहे वास्तव्य, याचं वास्तविक वस्तुस्थिती काय नाही. यामध्ये पण ना एक दृष्टांत म्हणजे जो आहे मृगतृष्णेचा, तो याच्यामध्ये चांगला बसतो मिथ्या ज्ञानामध्ये. मृगतृष्णेचं कसे, पाणी निदान दिसतं तरी है ना, भास तर होतो पाण्याचा भास होतो, परंतु ते पाणी नसतं. त्याच प्रकारे सांगितलं, ही जी माया आहे ती भासमान आहे, ती त्या ठिकाणी दिसत नाही, फक्त आपल्याला भास होतो की आहे म्हणून, परंतु असं काहीही नसतं. आणि याच्यामध्ये हा व्यक्ती जड आहे, जीव त्या ठिकाणी जडलेला आहे. जसं स्थाणू पुरुष म्हटले किंवा ते सर्प, रज्जू सर्प. स्थाणू पुरुष म्हणजे काय, एखादं खोड तुम्ही बघितलंय, म्हणजे असं झाड असतं आणि त्या झाडाच्या सगळ्या फांद्या काढून टाकल्या, वर सगळं काढून फक्त खोडच उभं आहे. मग आपल्याला काय वाटते, एखाद्या वेळेस कुणीतरी माणूस, अंधार माणूस कुणीतरी उभा आहे, त्याला आपण काहीतरी विचारू, बोलू, किंवा कुणीतरी माणूस आहे असा भ्रम आपल्याला होईल. आणि जेव्हा उजेड वगैरे येईल तेव्हा तो माणूस तसाच तिथे उभा आहे, कारण की तो माणूसच नाही म्हणत खोड आहे. मग त्यावेळी आपल्याला माणसाचा भास झाला आणि तो भ्रम आता तुटून गेला. त्यानंतर एक उदाहरण, जसं की रज्जू सर्प आहे किंवा शुक्ती रजत आहे. जसं एखादं
काय म्हणतात ते शिंपला जो असतो ना चमचम चमचम चमकतो, वाळूमध्ये बघा ते शिंपले वगैरे असतात, काही काही फार सुंदर चमकतात, ऊन त्याच्यावर पडलं की ते चमकतं आणि ते चमकलं की आपण वागतो की नेमकं काय चांदी का काय पडलेलं बघायला वाटतं नाही, चांदीसारखा भ्रम होतो. तर तो जो भ्रम आहे तो अविद्येचा आहे. आपल्याला चांदीचं ज्ञान नाही, आपल्याला त्या ठिकाणी तो सर्प त्या ठिकाणी शुक्तिका आहे, ते मोती शिंपला आहे हे आपल्याला माहीत नाही, त्याच्यामुळे आपल्याला चांदीचा भ्रम होतो. त्याच प्रकारे या ठिकाणी हे विश्व जे आहे हे माईक आहे, मायेची अविद्येचं बनलेलं आहे, हे सगळं भुरळ घालण्याकरता आहे. मग याचं जे ज्ञान आहे ते त्या ठिकाणी आपल्याला झालं पाहिजे. आणि ज्याला हे होत नाही तो व्यक्ती आसक्त होऊन जातो. हे शरीर माझं आहे आणि या माझ्या शरीरासोबत माझ्यासोबत संबंधी सर्व वस्तू, सर्व व्यक्ती, सर्व समाज, सगळे काही जे दिसते हे सगळं काय आहे, माझं आहे. मग हे मी आणि माझं याच्यामध्ये जडलेला जो माणूस आहे, देह आणि गेह याच्या तादात्म्यामध्ये राहून, आसक्तीमध्ये राहून निरंतर अधोगतीला जातो, याचं पतन होतं. पतन अशा व्यक्तीचं पतन होतं. आणि मग त्याचं पतन म्हणजे नेमकं काय, अधोगतीला जाईल म्हणजे काय, तर नीच योनीला प्राप्त होईल, कुठल्या तरी नीच योनीला. आता माणसाची योनी भेटली, कुठल्या तरी पशुची योनी भेटेल, किडा मुंगी नालीचा किडा बिडा काहीतरी त्याची योनी मिळेल, किंवा अगदी घोर नरकाला प्राप्ती होईल. भगवत चिंतन केलं नाही, आयुष्यामध्ये कधीही मनुष्य शरीर ज्याच्या करता मिळालं ते काम केलं नाही, भलतंच काहीतरी करत बसला, त्याच्यामुळे त्याची अधोगती झाली, याचं वर्णन त्या ठिकाणी केलेलं आहे. बघा मग त्याच्याकरताच की आई मी तुला हे ज्ञान दिलं, आतापर्यंत हे सगळं सांगितलं, पण याच्यामध्ये पुत्राप्रती सुद्धा आसक्ती असायला नको, हे ज्ञान तुला सांगण्याकरता विशेष करून हा अध्याय कपिल मुनींनी आईला वर्णन करून सांगितला. याच्यानंतर सांगितले मनुष्य योनीमध्ये प्राप्त झालेले जेवढे जीव आहेत त्यांच्या गतीचं काय वर्णन, त्यांची गती काय असते पुढे. मग ही गती पण दोन प्रकारची असते ना, किंवा तीन प्रकारची म्हणा. ऊर्ध्वं गच्छन्ति सत्वस्था, मध्ये तिष्ठन्ति राजसा, जघन्य गुणवृत्तिस्था अधो गच्छन्ति तामसा. भगवान श्रीकृष्ण गीतेमध्ये सांगतात काय, ऊर्ध्वं गच्छन्ति सत्वस्था म्हणजे ऊर्ध्व गतीला जातात कोण, सात्विक लोक, जे सात्विक वृत्तीमध्ये राहतात. सात्विकता म्हणजे काय हो, त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे रिपू नाही. षड्रिपू जे आहेत कोणते कोणते, राग, द्वेष, काम, क्रोध, मद आणि मत्सर, अशा प्रकारे हे जे 6 रिपू आहेत, शत्रू आहेत, मलिन करतात मनाला. हे मनोमालिन्य वाढवणारे जे शत्रू आहेत यांना त्या ठिकाणी दूर करून षड्रिपूपासून मुक्त होऊन जो व्यक्ती सात्विक गुणामध्ये, ज्यामध्ये की भजन, कीर्तन, पूजन, दान, दया आदी जे गुण चांगले चांगले धर्म आहेत, आपल्या स्वधर्माचं पालन करून जो व्यक्ती सात्विक वृत्तीमध्ये प्रतिष्ठित आहे असा व्यक्ती ऊर्ध्व गतीला जातो. म्हणजे ब्रह्मलोक आदी आदी जे लोक दिलेले आहेत त्या लोकांमध्ये जातो. स्वर्गादी लोक सुद्धा त्याच्यासाठी उपलब्ध आहे. मग ऊर्ध्व गतीला जातो मनुष्य, कारण मनुष्याचीच गती सांगितली जाते. पशुची काय गती सांगितली, पशु ही स्वतः एक गती आहे, पशुची काय गती नाही होऊ शकत, कारण की पशुकडे कर्म करण्याचं स्वातंत्र्य नाही. कर्म करण्याचं स्वातंत्र्य फक्त माणसाकडेच आहे, मनुष्य योनीमध्येच आहे. देवता लोकांकडे सुद्धा कर्माचं स्वातंत्र्य नाही. म्हणजे जे काही कर्म करायचे, म्हणजे तुमचं काय साध्य आहे ना ते तुम्ही याच शरीरामध्ये ठरवायचं, याच्याच माध्यमातून ते पूर्ण पण होईल. असं नाही की आता हे शरीर संपलं, आता मला दुसरं कुठलं तरी शरीर मिळालं की त्याच्या माध्यमातून मी पूर्ण करेन. शक्य नाही बाबा. तुम्ही जर आता म्हणताय ना की मला आता बसता येत नाही, माझं मन लागत नाही, भजन करता येत नाही, सत्संग ऐकता येत नाही, तर मग महान मूर्ख आहोत आपण. कारण की हे शरीर मिळाले याच्याच माध्यमातून हे शक्य आहे. आणि जर याच्यामध्ये जर तुम्ही कंटाळा केला तर मग तुम्ही केलंच काय. जर याच्यामध्ये हे भेटलं, याच्यामध्ये जर तुम्ही केलं नाही, जसं आपण काय म्हणू, आम्ही एवढी प्रतिकूल परिस्थिती होती, केवढे आमचे दिवस खराब होते, त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही शिकलो, त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही प्रपंच केला, त्याच्यामध्ये पण आम्ही एवढं काही काही केलं. आणि आजकालच्या लोकांचं बघा, सगळी अनुकूलता, पण यांना करायचंच नाही. एवढं असूनही हे करत नाही, मग यांनी केलंच काय. हे जे काही आपण बोलतो ना हे वास्तविक आपल्या जीवाचं काय आहे, स्वतःचं उदाहरण आहे. संत महापुरुष असंच बोलत असतात की अरे यांना काय कमी आहे, एक तर फार मोठी कृपा केली देवानं, फार मोठी कृपा केली. काय कृपा केली बघा बरं, तुम्ही केवढे हुशार झालात. म्हणजे मी
सांगितलं तुम्हाला उत्तर यायला लागले. केवढे हुशार झाला. परीक्षा बघा आता म्हणजे तुम्ही अधिक कृपा केली देवाने आपल्यावर असं समजायचं. म्हणजे आपल्याला नुसतं माणूस बनवलं नाही, मी माणूस आहे हा, आणि ही परमात्म्याची कृपा आहे हे माहित असणं सुद्धा त्याची कृपा आहे बरं का. हा तर मला मनुष्य देह मिळाला ही परमात्म्याने फार मोठी कृपा केली. दुसरी कृपा काय केली बरं त्याने? आपल्याला दुसरी कृपा म्हणजे बघा भारतासारख्या देशात जन्म दिला बरं का. कारण की आपला देश फार फार महान आहे. फार महान आहे ही सांगायची गरज का नाहीये? काही गरज नाहीये. कारण की आपण जर आपल्या जीवनामध्ये काही करू शकतो, सात्विकता, धर्मपरायणता आणि ही सनातन संस्कृतीमध्ये येऊन आध्यात्मिक जीवन जगण्याचं स्वातंत्र्य केवळ भारतीय लोकांकडे आहे बरं का. हे सौभाग्य दुसऱ्या देशातल्या लोकांना नाही. हे सौभाग्य, आणि ज्यांना पाहिजे ना ते लोक तिकडून इकडे येतात बरं का. ज्यांना त्याची फार आवड लागते ना ते लोक पण इकडे येतात. आणि आपले लोक हे आपलेच भेटले, आपलंच हे काय आपलंच कधी करू, आणि आपलं मग त्याचा उपभोग घेईल कोण? असं आहे ना. म्हणजे जे आपलं आहे त्याचं काही आपल्याला मूल्यच नसतं. आणि ज्याला मूल्य आहे ना ते बाहेरचे लोक येऊन करतात. ते पण जप करतात, हरे राम 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 हरे हरे. आणि आपल्याला फक्त ती पंगत पडली की हरे राम असं म्हणजे भ्रम झालेला आहे की ना तो हरे राम मंत्र फक्त पंक्ती पुरताच आहे, बाकी वेळेस त्याचं काही काम. आणि कधी हरे राम म्हणलं की बाळा कुठे पंगत सुरू झाली, जाऊन बसायचं का लगेच? अहो हा मंत्र जो आहे ना महामंत्र आहे, ते साधारण मंत्र नाहीये. हा महामंत्र चैतन्य महाप्रभूंनी दिलेला आहे. आपल्यासारख्या साधकांना जप करून करून त्या मंत्राद्वारे भगवत प्राप्ती करण्याचं सामर्थ्य त्याच्यामध्ये आहे, पुण्यप्राप्ती. कारण हे सगळी संतांची भूमी आहे बघा. संपूर्ण भारत क्षेत्र जो आहे सनातनी लोकांची भूमी आहे. हे आपल्यावर फार मोठी कृपा केली भगवंताने, भारत देशात जन्म दिला. त्यात आपण महाराष्ट्रात आलो, ही तर आणखी संतांची भूमी आहे. याच्यामध्ये संत महापुरुषांची काही कमी हो कुठे? आपल्याला मार्गदर्शक म्हणून संत पदोपदी उभे आहेत. तुम्ही हे घ्या, ते घ्या, असं करा, तसं करा, मार्गदर्शन करण्याकरता संत महापुरुषांची अगदी फार मोठी लाईन लागलेली आहे. ग्रंथ आहेत, सत्संग आहे. या सगळ्या माध्यमातून सगळं काही उपलब्ध असून, अनुकूल असून, जर आपण भगवत चिंतन केलं नाही तर मग आपण केलंच काय? हा काय केलं बरं? आयुष्यभर काय केलं? प्रपंच ओसरो चित्त तुझे पायी मुरो, ऐसे करिगा पांडुरंगा शुद्ध रंग वावे रंगा. भगवान परमात्म्याच्या कृपेनं बघा आतापर्यंत त्याने एवढे मोठे कष्ट घ्यावे आपल्याकरता, सगळी काही त्यांच्या कृपेतून चाललेलं आहे. सगळं त्याच्या कृपेतून. मग आपले प्रयत्न काय आहेत? सगळं जर त्याच्याच कृपेतून आहे तर आपल्या प्रयत्नांना पण थोडीशी वाव दिली. अहो तुम्ही एक पाऊल जर पुढे चाललात तर तो 100 पावलं चालून आपल्याकडे येतो, हा विश्वास ठेवायचा. आणि जर विश्वास नसेल ज्या माणसाला तर त्याने ते प्रॅक्टिकली करून बघायचं. ज्याला विश्वास नाही ना प्रत्यक्ष करून बघायचं. नाही जर खरं झालं ना तर मग संत महापुरुष आतापर्यंत जे झालेत म्हणायचं मग ते असेच झाले का? संत महापुरुषांच्या वाणीवर कधी विश्वास ठेवायचा? ते वारकऱ्यांचं ते उदाहरण दिलं ना मध्यंतरी. म्हणजे एक माणूस वारकरी बाबा चालले होते एकटेच झेंडा घेऊन, आणि एक माणूस कोणीतरी थांबला आणि म्हटलं महाराज हो बाबा तुम्ही एकटेच चालले दिंडीला? म्हणे हो चाललो. बरं तुमचे बरं चालले दिंडी वगैरे व्यवस्थित? हो फार आनंदात. म्हणजे किती वर्ष झाले दिंडी करून? म्हटला माझं वय वर्ष आता 85 आहे. किती वय आहे? 85. आणि कधीपासून वारी करता? म्हणजे वयाचा 5 वर्षाचा होतो तेव्हापासून वारी करतो. आता किती वर्ष झाले याला? 80 वर्ष झाले. तर 80 वर्षाची वारी. ते म्हटले देव भेटला का? नाही म्हटले नाही अजून तरी नाही भेटला देव. 85 वर्ष वारी करून 80 वर्ष वारी केली अजून देव भेटला नाही. मग तुम्ही काही येडे झाले का काय? 80 वर्ष याच्या एकाच्या मागे लागलात तो अजून भेटला नाही, आणि मग काय कशाला त्याच्या मागे लागलात उगाच? नाही भेटणार, तो भेटणारच नाही. त्या माणसाने उदाहरण दिलं. काय उदाहरण दिलं? तो म्हटले की हे बघा आम्ही लहानपणापासून पाहिले गल्लीमध्ये कुत्रे भुंकतात, आणि एखाद्या ठिकाणी एखादा कुत्रा भुंकायला लागला तर गल्लीतले बाकीचे सगळे कुत्रे भुंकायला लागतात. आणि मग बाकी सगळ्यांनी चोर पाहिला होता का? म्हणजे नाही. चोर फक्त पहिला जो भुंकला ना त्यानेच पाहिला. त्याने चोर पाहिला, भुंकायला सुरुवात केली, आणि बाकीच्यांना काय वाटलं की चोर आलेला आहे, त्यांनी पाहिला नाही पण ते पण भुंकायला लागले. मग त्यांचं भुंकणं निरर्थक आहे का? नाही ना, सार्थक आहे. मग ते म्हटले हेच आहे, संत महापुरुषांना देव भेटला की नाही? हो त्यांना भेटलाय देव. मग त्यांनी सांगितलं ना देव
भेटतोय, देव भेटतोय, चला तुम्ही या मार्गे चला, देव भेटतोय. मग आम्ही त्यांच्याच मागे चाललोय, आम्हाला विश्वास आहे कधी एक दिवस तरी आम्हाला तो नक्कीच भेटेल. मग त्यांनी त्या ठिकाणी भगवान परमात्म्याच्या नावाची गर्जना केली. मग त्यांच्या मागे आम्ही सगळे गर्जना करतोय. मग आतापर्यंत भेटला नाही, परंतु ही गर्जना निरर्थक अजिबात नाही, भेटणार नक्कीच आहे. मग ही मनुष्य जीवनाची जी सार्थकता आहे ही याच्याच मध्ये आहे. आणि ज्या व्यक्तीला हे कळत नाही तो अधोगतीला जातो, ज्याला कळालं तो ऊर्ध्वगतीला जातो. मध्ये तिष्ठन्ति राजसा, राजसिक गुणाचे लोक जे आहेत ते मध्ये राहतात आणि मनुष्य बनूनच राहतात. जे पुण्यही करतात पापही करतात समान रूपाने. आणि जो व्यक्ती केवळ पाप करत असतो, पापाचरण करतो, त्याची अधोगती आहे. अधोगच्छन्ति तामसा, तामसिक लोक अधोगतीला जातात. अशा प्रकारे यांचं वर्णन त्या ठिकाणी भगवान कपिल मुनींनी आपल्या आईला सांगितलं. याच्यानंतर धूम मार्ग आणि अर्चिरादी मार्ग जे आहेत, म्हणजे ही जीवाच्या गतीचे सगळे मार्ग आहेत. जीवाला कोणत्या कोणत्या प्रकारे गती मिळते आणि मग कोणत्या गतीद्वारे जातो. धूम मार्ग काय आहे, अर्चिरादी मार्ग काय आहे आणि त्यांच्या गतीला जाणारा जो व्यक्ती आहे त्याची काय स्थिती असते याचं वर्णन केलं. आणि भक्तियोगाची जी उत्कृष्टता आहे पुन्हा एकदा सांगितली. पहिल्यांदाही भक्तियोग सांगितला, आता परत एकदा भक्तियोग सांगितला. आणि हा भक्तियोग अत्यंत उत्कृष्ट आहे याचं वर्णन केलं. आणि याच्यानंतरच्या म्हणजे सगळ्यात शेवटच्या 33व्या अध्यायामध्ये माता देवहूतीला त्या ठिकाणी भगवान कपिल मुनींनी तत्वज्ञान दिलं. सांख्यशास्त्र हे तत्वज्ञान त्या ठिकाणी आत्मस्वरूपाचं ज्ञान देऊन परमपदाला प्राप्त करवून दिलं, म्हणजेच मोक्ष मिळवून दिला. कुणाला? आईला. आईला, माता देवहूतीला. बघा, पुत्र असावा तर असा कसा, जो की आईला मोक्ष देऊ शकतो. नाहीतर पुत्र सर्वांना होतात, आई तर प्रत्येक व्यक्ती असते. बघा, सगळ्यांना आई होते. आई जर व्हायचंय ना तर चांगल्या लोकांची आई व्हायचं बरं का. म्हणजे ते पण आपल्या हातात आहे. आपण जर अत्यंत पुण्य केलेलं असेल ना, एक शास्त्रामध्ये एक फार सुंदर उक्ती येते. ते म्हणतात की आईच्या पुण्याने शीलवान होतात, बापाच्या पुण्याने विद्वान होतात, किंवा आईच्या पुण्याने विद्वान होतात असं म्हणा. ते मला नेमकं लक्षात नाहीये, परंतु असं नक्कीच आहे की आईचं पुण्य जर असेल अधिकाधिक तर पुत्र जो आहे त्या ठिकाणी पुण्यवान होतो, शीलवान होतो. आणि वडिलांचं जर पुण्य अधिकाधिक आहे तर येणारा जो पुत्र आहे तो विद्वान होतो. ही आणि खरी गोष्ट आहे. दोघांकडे पुण्य पाहिजे तेव्हा पुत्र चांगले होतात. आणि जर पुत्र चांगले नाही, समजा आपलंच पुण्य खराब, म्हणजे आपलंच पुण्य नाहीये, आपल्याकडेच अधिकाधिक पाप जमलेलं आहे. मग चांगल्या पुत्रांची आई व्हायचं असेल तर आपल्याला चांगले गुण स्वतःकडे असले पाहिजे. भगवान शंकराचार्य, बघा, आद्य गुरु शंकराचार्य, त्यांची माता भगवती आर्यांबा, मा भगवतींच्या ठिकाणी इतकं मोठं ज्ञान, वैराग्य, साधना, धैर्य, शीलता सगळे गुण परिपूर्ण होते, ज्ञानाने संपन्न होती. भगवती साक्षात जगदंबा त्या ठिकाणी शिवगुरूंची पत्नी, यांच्या घरी भगवान शंकराचार्य अवतरित होतात. आईचा एवढा मोठा अधिकार आहे. बघा, आईने संन्यास दिला मुलाला, आईने. हा म्हणजे बघा, आईचा आशीर्वाद असल्याशिवाय कुणी काहीही बनू शकत नाही. साधारण कुणी काहीही बनू शकत नाही. संन्यासी जरी बनायचं असेल तरी आईचा आशीर्वाद अत्यंत महत्वाचा आहे. मातेचा आशीर्वाद प्रत्येक ठिकाणी आवश्यक आहे. संन्यास जरी घेतला ना, बघा, सगळ्यात पहिली भिक्षा आईकडून घेतली जाते. आणि संन्यासामध्ये सुद्धा दर 12 वर्षांनी आईकडून काहीतरी भिक्षा घ्यायची असते. आईकडून काहीतरी भिक्षा घेतल्यानंतर ती भिक्षा कुठेतरी पचते, तुम्हाला परिपूर्ण होते. म्हणजे आईचा आशीर्वाद प्रत्येक ठिकाणी आवश्यक आहे. तर माता आणि पिता हे दोघेही किती महत्वाचे आहेत. मग तुम्ही जर उत्तमाति उत्तम कार्य केले तर तुमचे पुत्र चांगले निघेल. मग भगवान कपिल मुनींसारखे भगवान परमात्मा साक्षात आपल्या घरी येतील आणि आपल्याला ज्ञानाचा उपदेश करतील. उपदेश ऐकून आपण सर्व कृतार्थ होऊ आणि मोक्षपदापर्यंत आपली सुद्धा योग्यता बनेल, जर आपल्या घरी सुद्धा असे पुत्र सुपुत्र आहेत तर. अशा प्रकारे त्या ठिकाणी माता देवहूतीला भगवान कपिल मुनींनी तत्वज्ञान त्या ठिकाणी दिलं आणि मोक्ष दिला. अशा प्रकारे या ठिकाणी भगवान कपिल महाराजांची जी ख्याती आहे अत्यंत विशेष प्रकारे वर्णन केलेली आहे. याचबरोबर या ठिकाणी हा 3रा स्कंद समाप्त झाला. बोलिये श्रीमद भागवत महापुराण की जय. अशा प्रकारे 3रा स्कंद या ठिकाणी पूर्ण झाला. आता चतुर्थ स्कंद या ठिकाणी प्रारंभ होत आहे. चतुर्थ स्कंधाचं बघा नाव काय आहे का लक्षात? बघा, दुसऱ्यापासून आपण वर्णन केलं होतं ना.
अत्र सर्ग विसर्गश्च स्थान पोषणमतयः. अत्र सर्ग विसर्ग, सर्ग होता तिसरा स्कंद, विसर्ग आहे चौथा स्कंद. याच्यामध्ये बघा आतापर्यंत भगवान परमात्म्याने जी सृष्टी रचली ना याचं वर्णन झालं. परमात्म्याने बनवलेली सृष्टी, हा आता ही मनुष्यकृत सृष्टी आहे. मनुष्याने बनवलेली जी सृष्टी आहे त्याला विसर्गामध्ये वर्णन केलेलं आहे. सर्ग ही म्हणजे सर्जनाच आहे, विसर्ग ही पण सर्जना आहे, म्हणजे सृष्टीला उत्पन्न केलेलं आहे. परंतु या स्कंधामध्ये भगवान परमात्म्याद्वारे केलेली सृष्टी होती. आता हा जो विसर्ग आहे स्कंध, याच्यामध्ये मनुष्याद्वारे केलेली सृष्टीची उत्पत्ती कशी झाली, कसा विस्तार झाला याचं वर्णन झालेलं आहे. आणि याच्यामध्ये बघा मनुष्याचं जे आहे वर्णन, आता त्याला पुरुषार्थ मिळवायचेत ना, धर्म अर्थ काम मोक्ष, पुरुषार्थाद्वारे त्याला स्वतःची त्या ठिकाणी सिद्धी करायची आहे. मनुष्य म्हणून सिद्ध कशाला होईल? धर्म अर्थ काम मोक्ष नाही मिळवलं तर कसला माणूस आहे? मनुष्य शरीरामध्ये हे फार मोठं ध्येय आहे आपलं, 4 पुरुषार्थ साध्य करायचे. तर हा जो सर्ग विसर्ग स्कंद आहे म्हणजे चौथा स्कंद आहे, याच्यामध्ये त्या ठिकाणी 4ही पुरुषार्थांचं वर्णन आलेलं आहे. एका वेगळ्या वेगळ्या उपाख्यानामधून वेगळे वेगळे कथानक आलेली आहेत, त्याच्यामध्ये वर्णन आहे. तर काय वर्णन आहे तर म्हटले बघा, स्वयंभू मनु जे आहेत, मनु महाराज ज्यांची पुत्री देवहूती यांचा विवाह कर्दम ऋषींच्या सोबत ज्यांचा झालेला आहे. तर अशा प्रकारे हे जे मनु महाराज आहेत त्यांच्या मुलींच्या वंशाचं वर्णन आता इथून पुढे होईल. आतापर्यंत हे जे झालं देवसृष्टी, इथून पुढे माणसांची सृष्टी आहे. तर देवहूती मातेचा विवाह कर्दम ऋषींच्या सोबत झाला, त्यांना 9 मुली झाल्या. 9 मुलींचे लग्न 9 ऋषींच्या सोबत लावले गेले. त्याचबरोबर कपिल मुनी जे आहेत, मग अशा प्रकारे यांचा जो वंश पुढे कसा वाढला याचं वर्णन केलंय. आणि याच्याच मध्ये बघा भगवान शिव जे आहेत त्यांच्या त्या ठिकाणी दक्ष प्रजापती यांच्या सोबत जे मनोमालिन्य झालं त्याच्याविषयीचं चिंतन केलेलं आहे. म्हणजे बघा दक्ष प्रजापती जो आहे त्यांच्या ज्या मुली होत्या त्यापैकी एक मुलगी दक्ष प्रजापतीने दिली कुणाला? भगवान शंकराला. त्यांचं नाव काय? देवी सती. हा आहे लक्षात ना? आता या कथा ज्या आहेत कधीतरी तुम्ही ऐकलेल्या आहेत, कुठेतरी पाहिलेल्या आहेत. तर देवी सती जी आहे तिचा विवाह दक्ष कन्या देवी सती, तिचा विवाह भगवान शंकराशी झाला. आणि भगवान शंकरासोबत दक्षाचं काय झालं? मनोमालिन्य झालं, थोडंसं बिनसलं, मनमुटाव झाला. आणि मग त्याच्यामध्ये फार मोठी कथा आलेली आहे. दक्षाने भगवान शंकरापासून प्रतिशोध घेण्याकरता मोठा यज्ञ केला. त्या यज्ञामध्ये यांना निमंत्रण नव्हतं. देवी सती तरी गेल्यानंतर तिथे त्यांचं शरीर शांत झालं. योगाग्नीद्वारे त्यांनी त्यांच्या शरीराला त्या ठिकाणी भस्म केलं आणि शरीर त्याग केल्यानंतर यज्ञ पूर्ण झाला. अशा प्रकारे मग दक्ष जो होता त्याच्यासोबत युद्ध केलं गेलं. त्यात वीरभद्र आले, आधी आधी फार मोठं वर्णन आहे, ते आपल्याला पुढे विशाल रूपाने ऐकायचं उद्यापासून. आता फक्त एक उल्लेख. तर त्याच्यामध्ये मग असं झालं की भगवान शंकरासोबत यांचं युद्ध झालं. भगवान शंकरांच्या द्वारे मग यांचं परत एकदा जे आहे गर्भ जो होता यांचा गर्भ नष्ट केला गेला. त्यांना बकरीचं मुख लावलं आणि मग पुढे ते त्यांचं वर्णन आहे. अशा प्रकारे हे आहे की याच्यामध्ये बघा दक्ष जो होता तो अहंकाराचं प्रतीक आहे. अहंकाराने दंभाने पाखंडाने भरलेला व्यक्ती कधीही भगवान परमात्म्याला ओळखू शकत नाही. अहंकार फुगून गेलेला आहे. भगवान परमात्मा आपल्या समाधीमध्ये स्थित आहेत हे समोरून आले बाबा. कोण? दक्ष. आणि भगवान शंकर दक्षाची जावई आहेत ना, व सासरा समोरून आला म्हटल्यानंतर जावयाचं काम आहे उठायचं, प्रणाम करायचा. आता तर उलटच चाललंय मला वाटते आहे ना. म्हणजे जावयाने सासऱ्याच्या पाया पडलं पाहिजे, परंतु आपल्याकडे उलटच असतं सगळं. जावयाचा फार मोठा सत्कार असतो. म्हणजे जावई म्हणजे कुणीतरी फार मोठा देवता आहे की काय माहिती. लोकांना असं वाटतं असे असेल, कारण की शेवटी काय तुम्ही तुमची मुलगी दिली ना, ती सुखी राहावं म्हणून काही करावं लागतं. त्याच्या मागे तुम्ही भले शिव्या द्या, काही करा. मग अशा प्रकारे त्या ठिकाणी मग भगवान शंकर जे आहेत जावई यांना वाटलं होतं की हे आलेत म्हटल्यावर आम्हाला स्वागत. ते झालं नाही म्हणून दक्षाला फार राग आला. भगवान शंकर परब्रह्म आहे, भगवान सच्चिदानंद घन निरंतर आपल्या भजनामध्ये तल्लीन आहे, निरंतर राम भजन चाललेलं आहे त्यांचं. आपल्या स्थितीमध्ये आरूढ असलेले भगवान शंकर त्यांना कळालंच नाही दक्ष समोरून आलेलं आहे. मग अशामध्ये त्याला फार राग आला की अरे मुद्दाम असं केलं बरं का याने, या अशा माणसाला कशाला मी माझी मुलगी
दिली. फार म्हणजे काय नको नको ते बोलला देवाला, सगळ्या समोर सभेमध्ये भगवान शंकराला बोलला. ते एक पाखंडाचं प्रतीक आहे, फार मोठा अहंकार आहे. मग अहंकाराने भरलेला हा जो दक्ष आहे तो कधीही भगवान शंकराला परमात्म्याला प्राप्त करू शकत नाही. मग या ठिकाणी काम जे आहे याच्याद्वारे आपल्याला इथे लक्षात येतं की आपल्याला आपली कामना पूर्ण करायची असेल, भगवत प्राप्तीची जी कामना आहे ती किंवा कुठलीही कामना पूर्ण करायची असेल तर माणसाने विनम्र असावं, झुकून चालावं. म्हणून तर त्याच्याकडे ज्ञान असतं. ज्याच्याकडे ज्ञान आहे तो माणूस कधीही फुगून ताठ होऊन चालत नाही बरं का. कधी फुगीर नसतो तो माणूस, आणि जर फुगीर आहे तर समजायचं याच्याकडे ज्ञान. कारण एक वाक्य बघा, विद्या विनयेन शोभते. संस्कृतचं एक वाक्य कुठे आपल्याला पाहायला भेटेल असं, विद्या विनयेन शोभते. म्हणजे काय, विद्या जी आहे ती विनयाद्वारे म्हणजे विनम्रतेनं शोभा देते. ज्याच्याकडे विनम्रता आहे त्या माणसाकडे विद्या आहे, आणि ज्याच्याकडे विनम्रता नाही त्याच्याकडे विद्या येऊच शकत नाही. विद्या आणि विनम्रता ह्या दोन्हीचं परस्पर काय क्रॉस आहे, दोन्ही एकमेकांमध्ये एकत्र राहू शकत नाही. एक तर विद्या राहील, नाही तर विनम्र, त्याच्यामध्ये तुमचा अहंकार राहील. म्हणून विद्या ही जी आहे विनम्रता त्या ठिकाणी असली पाहिजे. उलट झालं का, बरोबर झालं ना, कळालं तुम्हाला काय म्हणायचं तुम्हाला. हा, विनम्रता असली पाहिजे. ज्याच्याकडे विद्या आहे, ज्याच्याकडे ज्ञान आहे त्याच्याकडे तुम्हाला विनम्रता सहजपणे पाहायला मिळेल. दक्षाकडे दंभ होता, तो दंभ, तो अहंकार तो नष्ट केला आणि शेवटी त्याची जी कामना होती, त्याची जी इच्छा होती पूर्ण झाली, भगवत प्राप्ती झाली. त्याची जी कथा आपल्याला पुढे व्यवस्थित ऐकायला मिळेल. तर धर्म अर्थ काम मोक्ष याच्यामधला पहिला जो दृष्टांत होता दक्षाचा दिलेला आहे. धर्मपूर्वक तुम्ही आचरण करा. काम जे आहे त्या ठिकाणी तुम्हाला एक ध्रुव महाराजांचं उपाख्यान येते. ध्रुव महाराज जे आहे, ध्रुव बाळाची कथा माहिती तुम्हाला सगळ्यांना. लहानपणातच काय काय झालं, तप केलं आणि भगवान भेटले. तर त्यांच्याकडे काहीतरी कामना होती. काय कामना होती, अर्थ उपार्जन, अर्थी भक्त होते हे. धर्मानंतर अर्थ येतं. अर्थ म्हणजे आपल्याला काहीतरी इच्छा असणं, काहीतरी इच्छा. तर ती जी इच्छा होती ती भगवान परमात्म्याने पूर्ण करावी. इकडं तिकडं इच्छा न व्यक्त करता अर्थी जे आहेत ते सरळ भगवान परमात्म्याकडेच गेले. अगदी फक्त 6च महिन्यामध्ये परमात्म्याची प्राप्ती केली आणि अत्यंत बाल अवस्थेमध्येच त्या ठिकाणी त्यांनी त्यांचं साध्य संपन्न केलं. तर असे ध्रुव महाराज यांचे या ठिकाणी चरित्र आलेलं आहे, 4था स्कंध. याच्यामध्ये बरंचसं वर्णन आहे. ध्रुव महाराजांचं पुढे वंशावळीचं पण वर्णन आलेलं आहे. तर मग बघा, पहिल्या अध्यायापासून तर 7व्या अध्यायापर्यंत धर्मपूर्वक आचरण करण्याचं त्या ठिकाणी वर्णन केलंय. त्यानंतर 8व्या अध्यायापासून तर 13व्या अध्यायापर्यंत अर्थ म्हणजे दुसरा पुरुषार्थ, आणि त्याच्यानंतर 15व्या अध्यायापासून 15व्या अध्यायामध्ये राजा पृथू जी आहेत त्या पृथू राजांचं वर्णन केलं. पृथू जे आहेत हे भगवान परमात्म्याचा अवतार आहे, याला आवेश अवतार मानलं जातं. तर यांनी पृथ्वी मातेचं दोहन करण्याकरता अवतार घेतलेला होता. मग पृथ्वी मातेचं दोहन, एक गाई बनवलं पृथ्वीला आणि त्याचं दोहन केलं. तर अशा प्रकारे याचं वर्णन या ठिकाणी केलं गेलं. मग हे जे आहेत महाराज पृथू, त्यांनी त्या ठिकाणी कामना सर्वांच्या पूर्ण केल्या. म्हणजे धर्म झाला, अर्थ झाला, आता काम पूर्ण झालं. याच्यानंतर हे जे आहे 23व्या अध्यायापर्यंत चालतं. 24व्या अध्यायामध्ये पृथू महाराजांच्या वंश परंपरेचं वर्णन केलं. आणि याचबरोबर या ठिकाणी मोक्ष मार्गाचं जे ज्ञान आहे ते कशा प्रकारे माणसाला मिळतं याच्याद्वारे हे सांगण्याकरता पण एक दृष्टांत दिला. ते आहे पुरंजन उपाख्यान. पुरंजन जो होता म्हणजे एक कथा सांगितलेली आहे त्या पुरंजनाची. तो कशा प्रकारे मोहामध्ये पडला, त्याला कशा प्रकारे उपदेश मिळाला, परमात्मा काय आहे. पुरंजन म्हणजे एक साधारण जीव आहे आणि त्याला उपदेश देणारा त्यांचा मित्र म्हणजे त्या ठिकाणी असलेला भगवान परमात्मा आहे. मग याचं फार सुंदर वर्णन केलेलं आहे. तर पुरंजन उपाख्यानाद्वारे मोक्ष ज्ञान त्या ठिकाणी मिळतंय याची कथा आलेली आहे. अशा प्रकारे हे जे विसर्ग स्कंध आहे 4था स्कंध, याच्यामध्ये 4 पुरुषार्थांचं विशेष वर्णन केलं. आणि म्हणजेच मनु महाराजांच्या ज्या मुली आहेत त्यांच्या वंशावळीचं वर्णन पुढे केलेलं आहे. मनुष्यकृत जी सृष्टी आहे त्याचा विस्तार कसा झाला याचं वर्णन केलेलं आहे. तर अशा प्रकारे हा 3य स्कंध इथे संपला. उद्यापासून 4था जो स्कंध आहे याला सुरुवात करत आहोत. अशा प्रकारे झालेली सेवा आजची भगवत चरणी समर्पित करून वाणीला विराम देऊ. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्ण